वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्रीनाथ नारायण वासुदेव। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गीता ध्यान श्लोक आपण म्हणू। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। पहिल्या श्लोकापासून माझ्यानंतर म्हणा। ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य
येन श्रेयोऽहमाप्नुयाम् श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानाम् कर्मयोगेन योगिनाम् कर्मयोगेन योगिनाम् जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे बघतो तर आपल्याला असं दिसेल की भगवंताने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. 3 विषय असे आहेत ज्याच्यामध्ये आपलं स्वातंत्र्य आहे. एक आहे कर्म स्वातंत्र्य, एक आहे इच्छा स्वातंत्र्य आणि तिसरं आहे विचार स्वातंत्र्य. या 3 गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या हातात आहे. विचार कसं काय, कोणता विचार करावा, भगवंताने आपल्याला एक स्वतंत्रता दिली, स्वातंत्र्य दिले. तुम्ही हा विचार करा, तो विचार करा, असा विचार करा, तसा विचार करा. त्याचप्रमाणे इच्छा स्वातंत्र्य, वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा आपल्या मनामध्ये येतात. आणखीन त्या इच्छेला पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य भगवंताने दिलं आहे. इच्छा उत्पन्न होत आहे, आता ती पूर्ण करायची की नाही, करावी की नाही, हे आपल्या हातात आहे. आणि असं होतं की प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करत नाही. मनामध्ये सतत इच्छा तर येतच राहतात, पण अशी पराधीनता नाही की जी इच्छा आली ती पूर्ण करावीच लागेल. अनेक इच्छा येत राहतात, पण आपल्याला माहिती आहे की ही इच्छा पूर्ण करण्याने हानी आहे, नुकसान आहे, त्याचा आपण त्याग करतो. तिसरी एक गोष्ट आहे ती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे, ती म्हणजे कर्म स्वातंत्र्य. आणि मनुष्य योनीमध्ये हा अधिकार भगवंताने दिला. वैशिष्ट्य आहे आपल्या या मानव योनी, कर्मयोनी याला म्हणते. आपण पापही करू शकतो, पुण्यही करू शकतो, सत्कर्म करू शकतो, दुष्कर्म करू शकतो, असं करू शकतो, तसं करू शकतो. तर आता या स्वातंत्र्याचा उपयोग आपण केला पाहिजे. जास्तीत जास्त आपण लाभ कसा काय घेऊ शकतो याच्यावर विचार केला. आणि भगवंत आपल्याला तेच इथे सांगत आहे. म्हणून या कार्यक्रमाचं नाव दिलेलं आहे कर्म करण्याची कला. तुम्ही पाहिलं असेल, कर्म सगळेजण करत आहे, पण त्याची कला काय, पद्धत काय, नीट कसं काय ते कर्म करावं. आता देव म्हणतो योग कर्मसु कौशलम. देवाने जवळ योग म्हणजे काय, कर्माचं कौशल्य. तर ते काय आहे, प्रावीण्य म्हणजे कोणत्या ढंगाने पद्धतीने कर्म केल्याने आपल्याला जास्तीत जास्त आनंद होऊ शकेल. भगवंतानी या कर्मयोगाच्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना भरपूर मार्गदर्शन केलं. आता आपली चूक आहे ना, आपण स्वतंत्र वाचण्यामध्ये, ऐकण्यामध्ये. ज्यांनी ऐकलं आणखीन आचरणात आणलं त्यांच्या जीवनामध्ये फरक झाला.
तर कर्म कसं करावं याची कला किंवा याचं ज्ञान या अध्यायामध्ये दिलेलं आहे. तेव्हा कोणते आपण काम करतो तर त्याच्या आधी त्याचं ज्ञान मिळवतो, कसं काय ते करायचं. ज्ञानरहित कर्म जे आहे ना त्याने नुकसान होऊ शकतं. ज्ञान मिळून जर आपण कर्म केलं तर यश आपल्याला मिळतं, कारण आपल्याला माहीत आहे असं करायचं आहे, असं नाही करायचं आहे. साधा स्वयंपाक करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ज्ञान पाहिजे की नाही. किती मीठ टाकायचं, किती तिखट टाकायचं, तेल किती गरम करायचं, सगळ्या कर्मामध्ये असं. गाडी चालवायची त्यासाठी आधी शिकावं लागतं. असं नाही की दार उघडून बसलं नुसतं मी आता फिरवतो स्टिअरिंग, कारण मी पाहतो लोक नुसतं फिरवतात, मी सुद्धा तुम्ही फिरवाल पण कुठे पोहोचाल याचा काही. तर आधी त्याच्याबद्दल काय ज्ञान, आणि ज्ञानाची फार किंमत आहे बरं का. एकदा एका हायवेवर एक गाडी जात होती आणि ती गाडी बिघडली. का आता तो जो ड्रायव्हर आहे त्याने बराच प्रयत्न केला पण त्याला काही कळत नव्हतं काय गडबड झाली. बोनेट उघडून सगळं करत आहे. पण शेवटी त्यांनी एका मेकॅनिकला बोलवलं. त्यांनी कसा स्क्रू लावला, टाईट केला आणि ती गाडी सुरू झाली. याने विचारलं किती पैसे झाले. तो म्हणाला 1000 रुपये. 1000 रुपये. स्क्रू तू आणला फक्त एवढा आणि थोडासा टाईट केला, मग झालं 1000 रुपये किती. तर त्याने उत्तर दिलं म्हणजे स्क्रूची किंमत 10 रुपये, पण कोणता स्क्रू लावायचा, किती टाईट करायचं या ज्ञानाची किंमत 990 रुपये आहे की नाही. वस्तूची किंमत नाही आहे पण त्या ज्ञानाची किंमत. म्हणून सारखं आपल्याला सांगण्यात येतं विद्याविहीन पशु. ज्ञान मिळवा, ज्ञान मिळवा. विद्याशिवाय मनुष्य पशुतुल्य आहे. पशु म्हणजे काय. पश्यती इति पशु, सह न चिंतयति, सह विचारं न करोति, किंतु मनुष्य एव विचार कर्तुं शक्नोति. मनुष्य विचार करू शकतो. त्याच्या मनुष्य शरीरामध्ये राहून जर मी विचार करत नाहीये तर भागवतामध्ये त्याला पशुच म्हटलंय. तर कर्माचा विचार आहे ना. आता इथे अर्जुनाने प्रश्न केला की महाराज तुम्ही आत्मज्ञानाची भरपूर स्तुती केली, आत्मज्ञानीचं वर्णन खूप केलं, तर आता तुम्ही मला कर्म करण्यास का प्रवृत्त करत आहात, आग्रह करत आहात, असं का. मला विरोध दिसतो. मला असं वाटतं की जर ज्ञान एवढं मोठी गोष्ट आहे, ज्ञानामुळेच माणूस काय मुक्त होतो. ऋते ज्ञानान्न मुक्ती. आत्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही, कर्माने मुक्ती मिळत नाही. कर्माने तर बंधनच प्राप्त होतं. तर मग तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसी. तुम्ही मला कर्माचं ज्ञान देत आहात पण मला आत्म्याचं ज्ञान द्या ना. इथे आक्षेप असा त्यांनी केलाय, प्रश्न केला. आणि तो काय म्हणतो की सामान्य कर्म नाहीये, घोर कर्म आहे. शंकराचार्य इथे आपल्या भाष्यामध्ये लिहितात घोर म्हणजे काय, क्रूर कर्म. क्रूरे हिंसा लक्षणे. अशा या कर्मामध्ये तुम्ही मला प्रवृत्त करता, सांगता.
तर मला याच्यामध्ये काही समाधान होत नाही, म्हणजे कळत नाही असं का तुम्ही करत आहात. तर जेव्हा असं त्याने विचारलं किंवा प्रश्न समोर ठेवला तर भगवंत म्हणतात की पहा, अस्मिन् लोके द्विविधा निष्ठा मया पुरा प्रोक्ता. म्हणे मी 2 प्रकारचे मार्ग सांगितले. एक निवृत्तीचा मार्ग, एक प्रवृत्तीचा मार्ग, आणि दोघांचे अधिकारी वेगवेगळे आहेत. म्हणजे असा एक 12वी मध्ये शिकणारा आहे आणि एक PhD करणारा आहे, ठीक नाही, 2 वेगवेगळे. तर हा जो संन्यासी आहे किंवा निवृत्ती मार्ग आहे तो जरा प्रगत आहे, अध्यात्माच्या मार्गावर तो पुढे गेलेला आहे. आणखी जो अजून पहिल्याच काय टप्प्यावर आहे त्याला काय म्हणू, म्हणजे तो कर्मयोगाचा अधिकारी. भगवंत त्याला योगी म्हणतात, आणि दुसऱ्याला म्हणतात सांख्य. ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. तर समाजामध्ये 2 विभागणी जणू काही भगवंतांनी केली. आणि असं दिसतंय आपल्याला, सगळेच लोक कर्माचे अधिकारी नसतात आणि सगळेच लोक ज्ञानाचे सुद्धा अधिकारी नसतात. ज्ञानाचे अधिकारी फार कमी. आम्हाला त्याचा खूप अनुभव आहे. जेव्हा वेदांत उपनिषद वगैरेवर प्रवचन असतात संख्या एकदम कमी, पण जर त्यांना सांगितलं पूजा आहे काही सेवा आहे तर एकदम लोक होईल. पारायण आहे, सगळे तत्वज्ञान वगैरे डोक्यावरून जातं. तर आम्ही नेहमी म्हणतो डोकं जरा वर करा, ते अडके जात आहे ना वर डोक्यावर. तर ज्ञानाचे अधिकारी बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्म संसिद्ध ततो याति परां गतिम्. आणखी काय, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धे. सगळे श्लोक काय सांगतात. गुरुदेव आमचे म्हणायचे तो की PhD करणारे लोक फार कमी असतात, बोटावर बोलणे. नर्सरीमध्ये खूप असतात. तर आत्मतत्व आत्मचिंतन याच्यावर विचार करणारे म्हणजे आत्मचिंतन जरा कमी. त्यासाठी बुद्धी सूक्ष्म लागते, एकाग्रता लागते, विरक्ती पाहिजे. त्यांना इथे काय म्हणतात, सांख्य ज्ञान योगेन सांख्य. ज्ञान योग म्हणजे काय, ज्ञानम एव योग. ज्ञानच योग आहे, ज्ञानच मार्ग आहे, ज्ञानच उपाय आहे. तर असे जे तीव्र मुमुक्षु लोक ज्यांना आता जग नको, नचिकेताचं वर्णन येतं. त्याला यमराजाने खूप प्रलोभन दिलं, पण तो म्हणतो मला काही नको, मला वर्णीय काय आहे, आत्मतत्व. आत्मतत्व सांगा तुम्ही. हे महाल आणखी रथ आणि काय पैसे हे सगळे ठेवा. तो म्हणतो शोभावामर्त्यस्य. हे उद्या राहतील की नाही माहीत नाही. स्वभाव, स्व म्हणजे उद्या. एक कायम टिकणारे या वस्तू नाही आहे. मला तर असं ज्ञान पाहिजे ज्याच्यामुळे असा आनंद मिळेल तो नेहमी आहे, परमनंट. तर नचिकेता ज्ञान योगाचा अधिकारी, पण इथे अर्जुन जो आहे ना तो कर्मयोगाचा अधिकारी. म्हणून देव काय कर्मावर जास्त भर देत आहे. आणि आता या अध्यायामध्ये सांगितलं. अच्छा, आता इथे सांख्य शब्द आला आहे तर थोडंसं याचा अर्थ मी सांगतो. सांख्य म्हणजे आता मी सांगितलं ज्ञानाचे अधिकारी, सांख्यानाम. सांख्य शब्द संख्यापासून येतो, संख्या. आणि ख्या म्हणजे सांगणे, बोलणे, त्यानंतर ख्या राहतो. म्हणतात व्याख्यान, आख्यान, ख्या सांगणे. आणि सम उपसर्ग आहे, तर सम्यक ख्यायते अनया इति संख्या. ज्याच्याद्वारे चांगल्या प्रकारे
आत्म्याबद्दल सांगितलं जातं त्याला म्हणतात संख्या. सम्यक ख्यायते अनया, ज्याच्याद्वारे आत्म्याचं भरपूर वर्णन केलं जातं, ज्या विद्येच्या द्वारे, ज्या उपायाच्या द्वारे, त्याला म्हणतात संख्या. अच्छा, आता या संख्याच्या द्वारे कशाचं वर्णन होतं तर म्हणजे आत्म्याचं. तर संख्येच्या द्वारे ज्याचं वर्णन होतं त्याला म्हणतात सांख्य. आणखी सोपं करून सांगतो, सांख्य म्हणजे आत्मा. संख्येच्या द्वारे कशाचं वर्णन होत आहे? आत्मा. सांख्य इज इक्वल टू आत्मा. ठीक आहे. तर ज्ञानयोगेन सांख्यानाम म्हणजे ज्ञान योगाचं जर आपण ज्ञान योगाच्या द्वारे आपण पुढे पुढे गेलो तर आपल्याला आत्म्याचं ज्ञान होईल असं समजा. संख्या म्हणजे दुसरा अर्थ काय होतो तो इथे अर्थ घ्यायचा नाही. संख्या म्हणजे मोजणी, मोजतो. जर तुम्ही संघामध्ये गेला असता RSS मध्ये तर त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती आले ते कसे मोजतात? दक्ष, आराम, संख्या. संख्यावर म्हटल्याबरोबर जो मागचा स्वयंसेवक येतो सगळ्यांची मोजणी करतो. संख्या. अच्छा, एक तत्वज्ञान आहे सांख्यशास्त्र, त्याला म्हणतात सांख्यशास्त्र. त्याच्यामध्ये मोजणीच केलेली 25 तत्व सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये प्रकृती आहे, पुरुष आहे, मग प्रकृतीचे महत्त्व, अहंकार, तन्मात्रा, पंचप्राण, पंचइंद्रिय असे 24 तत्व आणि एक पुरुष. त्याची खूप मोजणी केली म्हणून त्याला काय म्हणतो सांख्यशास्त्र. तिथे सांख्य म्हणजे ज्याच्यामध्ये संख्या आहे ते वेगळे. 9 प्रकारचे तत्वज्ञान सांगितलेले आहे. चार्वाक, बौद्ध, जैन है ना, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा. तर त्यापैकी सांख्य कपिल मुनींनी ज्याचं प्रतिपादन केलं तर ते सांख्य वेगळं आहे. पण इथे सांख्य शब्द जो आलेला आहे तो ज्ञानाच्या अर्थामध्ये एवढं मी सांगतो. तर ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. योगी लोकांसाठी कर्मयोग सांगितलेला आहे. कोणी सांगितलं आहे तर ते तुम्हीच सांगितलं. केव्हा सांगितलं आहे म्हणजे आधी सांगितलं. आधी म्हणजे केव्हा म्हणजे पुरा फार आधी. आता इथे भगवंत या कर्मयोगाबद्दल सांगतात. ठीक आहे, अर्जुनाने ऐकलं की एक आत्मज्ञानाचा मार्ग आहे, कर्माचा मार्ग. आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की जर तुम्हाला आत्मज्ञान मिळवायचं असेल, लक्ष देऊ नाही, तर कोणी म्हणेल आता मी कर्म सोडतो आणि काय संन्यास घेऊन विचार करतो, कर्माचा त्याग करतो. तर देव इथे सावध करत आहे. म्हणे कर्माचा त्याग केल्याने तुला ती स्थिती प्राप्त होणार नाही. पुढचा तिसरा, न कर्मणामनारंभात् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसदा देव सिद्धिं समधिगच्छति. न कर्मणामनारंभात् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. इथे आता एक नवीन शब्द भगवंतांनी ते टाकले. ते म्हणतात नैष्कर्म्यम पुरुषः न अश्नुते.
त्याची सर्वोच्च स्थिती आहे आत्मसाक्षात्काराची, आत्मज्ञानाची. त्याला तिथे काय म्हणतात आहे, नैष्कर्म्य हा शब्द आहे. आज ते शंकराचार्यांचे एक शिष्य झाले सुरेश्वराचार्य, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे नैष्कर्म्य सिद्धी. नैष्कर्म्य शब्द 2-3 वेळा गीतेमध्ये सुद्धा आलेला आहे. नैष्कर्म्य म्हणजे जिथे कर्मापासून तो माणूस काय मुक्त होतो. संचित आगामी सगळे कर्म आता सगळे काय नष्ट, कर्मापासून मुक्त झाला. जो आत्मज्ञानी पुरुष आहे ना, त्याला कर्मबंधन पुरत नाही, त्याचा पुढचा जन्म काही होत नाही, कारण त्याचे सगळे कर्म त्या ज्ञानाग्नीमध्ये काय भस्मीभूत होतात. तर त्याला इथे शब्द दिलेला आहे नैष्कर्म्य, टेक्निकल शब्द आहे. आता पुढचा जन्म वगैरे काही, सगळे कर्म संपले. एकाने विचारलं की स्वामीजी, मला ब्रह्मज्ञान तर झालंय, आत्मज्ञान, मला जरा सांगा पुढचा जन्म आता मला कुठे मिळेल, कुठे होईल? स्वामीजी म्हणाले, तुला ब्रह्मज्ञान झालेलं नाहीये, तुला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. कारण आत्मचैतन्यामध्ये काही कर्म नाही, बंधन नाही, फळ नाही, नथिंग. ज्ञानाग्निदग्ध कर्मण. तर ही जी स्थिती आहे याला नैष्कर्म्य म्हणतात. आता अर्जुनाला भगवंत म्हणतात की ही स्थिती जर तुला मिळवायची असेल तर असं नका समजू की कर्म जर तू केलंच नाही तर तुला ही स्थिती मिळेल. न कर्मणाम अनारंभात. अनारंभात म्हणजे आरंभ न करणे. म्हणजे मी आता कर्म करतच नाही का, कारण शेवटी आता सगळे कर्म सुटणार आहे, तर मी करतच नाही, कर्माची सुरुवातच नाही. मग कर्माची नाही सुरुवात जर तू केली तर मग काय आळशी होईल ना. फक्त तू एवढं ऐकलं की तिथे सगळे कर्म संपतात, हे ऐकून तू कर्माचा आरंभ करत नाहीये म्हणजे चुकीचं आहे. नुसतं काही न केल्याने नाही मिळणार. आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा म्हणतात न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. जे तुझ्या हातात कर्म आहे त्याचा तू संन्यास करत आहे आणि तुझी इच्छा आहे की तुला ती सिद्धी मिळेल. सिद्धी म्हणजे हे आत्मज्ञान. म्हणजे न सिद्धिं समधिगच्छति. म्हणजे पहा, 2 वाक्यांमध्ये 2 गोष्टी सांगितल्या. कर्माचा आरंभच न केल्याने मिळणार नाही आणि कर्माचा त्याग केल्याने सुद्धा तुला ते मिळणार. आता अर्जुनाचा इथे तर्क काय, तो म्हणतोय की शेवटी जर कर्माचा त्याग होणारच आहे, तुम्हीच म्हणत आहात, तर मग सोडून देतो. म्हणे नाही 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 नाही, ज्या लोकांना नैष्कर्म्य मिळालंय ना त्यांनी अधिक कर्म केले आहे, कर्माच्या द्वारे मनाला शुद्ध केलं आहे. लक्षात, मनाला शुद्ध करून त्यांनी मग आत्मविचार केला आहे आणि आत्मविचार करून त्यांचं अज्ञान नष्ट झालं आहे आणि मग त्या स्थितीवर ते पोहोचले. म्हणजे जर तुम्ही 5 पोळ्या जर खात असाल तर असं होणार नाही 5वी पोळी डायरेक्ट मी करू. 10 पायऱ्या चढायच्या, एकदम डायरेक्ट काय 10व्या पायरीवर. जे लोक तिथे पोहोचले आहेत त्यांनी आधीच सगळं केलं. ठीक आहे, तिथे गेल्यावर सगळं सुटेल, पण तिथपर्यंत जायसाठी तुम्हाला करावं लागेल. हे असंच आहे जसं कोणी म्हणाला की मी ट्रेनमध्ये बसत नाही का, म्हणजे शेवटी ट्रेनमध्ये मधून उतरायचंच आहे ना, मग कशाला बसायचं. ट्रेन मधून उतरायचं तर मग काय होईल, तू घरीच बसणार नाही, कुठे पोहोचणार नाही. पोहोचायचं असेल तर आधी बसावं लागेल आणि मग त्याला त्याग करावा लागेल. कोणी कॉलेजमध्ये आहे,
आणि त्याला कॉलेजमधून सुटका करायची, तर त्यांनी अभ्यास करून एक एक परीक्षा देऊन मग तो काय आपोआप सुटेल. मधूनच त्यांनी सोडलं तर काय त्याला डिग्री वगैरे मिळणार नाही. म्हणजे आता शेवटी मला कॉलेजला सोडायचं, जर पहिल्या वर्षी सोडून देतो ठीक आहे, पण काही त्याचा फायदा होणार नाही. कळतंय ना. तर त्याचप्रमाणे इथे कर्माचा संन्यास करून नुसतं हिमालयामध्ये गेल्याने नैष्कर्म्याची सिद्धी होणार. न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति आणि न कर्मणाम अनारंभान. म्हणजे आळशी लोकांना याची प्राप्ती होत नाही, असं सोपा अर्थ आहे. कर्म तर करावंच लागेल. म्हणून इथे पुढे भगवंत म्हणतात की जरी तू म्हणत आहे की मी कर्माचा संन्यास करी आणि कर्माचा काय आरंभच करणार नाही आणि मग मला मोक्ष मिळेल, म्हणे हे तुझं स्वप्न आहे, असं कधी होणार नाही. एक जगाचा असा नियम आहे की कर्म तर करावं लागेल. आता ते कर्म किती करायचं, कसं करायचं हे आपल्यावर आहे. म्हणून 5व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की जोपर्यंत मनुष्य जीवन आहे तोपर्यंत कर्मच आहेच. म्हणून पलायन करून तुम्हाला ती स्थिती मिळेल हे शक्य नाही. देयर इज नो ऑप्शन, यू हॅव टू डू. तुम्हाला करावंच लागेल. म्हणून देव म्हणतो की चांगलं कर ना, मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने तू जर केलं तर आपोआप तुझी काय प्रगती होईल. जर कॉलेजमधून मला सुटका करायची तर आपोआप अभ्यास कर, आपोआप हळूहळू काय पुढे जाईल. अभ्यास जर केला नाही तर मग काय परीक्षेचा निकाल गडबड येईल. मग परत परत एक एक वर्गामध्ये 5-5 वर्ष सुटका होणारच नाही. काय पंखा बंद करायचा, कुठे आहे ते, कुठे गेले, बटन आहे. हा, तर म्हणून इथे म्हणतात की पहा तू नीट कर्म कर, आपोआप कर्मापासून तुझी सुटका. नाही तर अनेक असे उदाहरण आहे ना, अभ्यास करण्याची इच्छा नाहीये, एकदा एक वडील जे आहे त्या मुलाला मारत होते. पण का मारत आहे, म्हणजे उद्या याचा काय परीक्षेचा निकाल येणार आहे आणि उद्या मी इथे नाही आहे नेमका, उद्याचं काम आजच करून टाक. तर म्हणून जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपोआप त्याचा परिणाम चांगला होईल. म्हणून पलायन करण्याने काही होणार नाही. म्हणजे पुढचा हा जो श्लोक आहे फार प्रसिद्ध श्लोक आहे, 5वा श्लोक. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते यवशः कर्म. म्हणे जगामध्ये असा कोणीच नाहीये जो एकही क्षण कर्माशिवाय राहू शकतो. नाही कश्चित क्षणमपि, कश्चित म्हणजे कोणी सुद्धा, कश्चित. सगळे जीव, सगळे मनुष्य कर्मामध्ये अडकलेले, त्यांना कर्म तर करावंच लागतं. जोपर्यंत जीवन आहे कर्म आहे. आणि पहा सकाळपासून आपण पहा, सकाळ झाली की सुरुवात होते कर्म. पूर्ण दिवस आपण काही ना काही करतच राहतो.
आणि झोपल्यावर सुद्धा पहा आपल्या शरीरामध्ये अनेक क्रिया चालू असतात. रक्तसंचार, पाचन, हृदय, हे सगळे क्रिया चालू असतात. काही काही लोक रात्री बडबड सुद्धा करतात. ती बायको डॉक्टरकडे घेऊन गेली म्हणे यांना ही सवय आहे काहीतरी बडबड. म्हणे औषध द्या. डॉक्टर म्हणाला मी औषध देतो, पण नाही तुम्ही असं औषध द्या जेणेकरून मला कळेल की कोणाबरोबर बोलतात. आय एम इंटरेस्टेड मोर इन दॅट. रात्री बरोबर कोणी कोणी झोपेवर चालतात सुद्धा. ते झोप काय रोग असतो. तर पहा किती क्रिया, किती कर्म, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वाचिक वेगवेगळे प्रकारचे कर्म सतत चालू आहे. कोणी गप्प बसला याचा अर्थ असं नाही की कर्म शून्य झाला आहे. त्याच्या मनाला पहा. जेव्हा माणसाला फार काळजी, चिंता असते, तो लोकांशी बोलत नाही पण मनामध्ये खूप विचार चालू असतो. लोक विचारतात काय झालं, काय झालं. काही नाही, काही नाही. बाहेरून तो शांत वाटत आहे पण आतून तुफान वादळ अशांत आहे. मानसिक कर्म सुरू आहे. बौद्धिक कर्म त्याच्याशिवाय काही ना काही विचार चालूच असतात. हे पहा आपण आपलं काम करत राहतो पण बुद्धी चालूच असते ना. बुद्धी किंवा मन काही ना काही विचार चालूच असते. नाही कश्चित क्षण. आणि जोपासून हा मोबाईल आलाय तोपासून तेव्हापासून पहा लोक शांत बसतच नाही. एकट्यावर चालू आहे. चॅटिंग सुरू आहे. चॅटिंग नवीन नवीन काय काय. आधी कमीत कमी लोक स्वस्त बसायचे. आता कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये असं म्हणायचे, पण आता काय म्हणतात कराग्रे वसते मोबाईलम, करमध्ये फेसबुकम, करमूले तो इंस्टाग्राम, प्रभाते लॅपटॉप दर्शनम. सकाळपासून ते सुरुवात होते. नाही कश्चित क्षणमपी अकर्मकृत. कर्म केल्याशिवाय राहू नये. आमचे गुरुदेव का गंमत करायचे, मी नेहमी सांगितलेले आहे सुद्धा, जे लोक ऐकतात त्यांना माहिती आहे. गुरुदेव म्हणायचे की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत काय कर्म आहे. ॲक्शन इज द इनसिग्निया ऑफ लाईफ. म्हणजे कर्म जगण्याची काय चिन्ह आहे, ओळख आहे. जर कर्म आहे जीवन आहे, जीवन आहे तर कर्म आहे. ते म्हणायचे जेव्हा तुम्ही पूर्णपणे निष्क्रिय व्हाल, म्हणजे सगळे हालचाल बंद होतील, म्हणे तेव्हा 4 लोक सक्रिय होतील. ते स्वस्थ बसले होते म्हणे आता चला उठा. तर जोपर्यंत श्वास आहे आय एम ऍक्टिव्ह. नंतर मग तर अकर्मकृत न तिष्ठती. म्हणजे हे जगाचं सत्य आहे, जीवनाचं सत्य आहे. आता इथे प्रश्न असा आहे की कोण आहे ज्याच्यामुळे मी सतत कर्म करत आहे. कोण आहे माझ्या पाठीमागे, कशामुळे मी या कर्माच्या पराधीन आहे. ते म्हणतात कार्यतेही अवश कर्म. म्हणजे अवश म्हणजे माझं काही त्याच्यावर ताबा नाही, मला करावंच लागतात सगळे कर्म. कशामुळे, कोणामुळे. त्यामुळे प्रकृती जैरिही गुणही. प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुण, हे 3 गुण मला काय प्रवृत्त करतात. जणू काही एक काठी घेऊन मला करा करा करा. 3 गुण आहे माहिती आहे ना प्रकृतीचे 3. इथे प्रकृती शब्दाचा अर्थ निसर्ग नाही. प्रकृती म्हणजे त्रिगुणात्मिका माया. जे लोक आधीपासून वाचत आहेत त्यांना माहिती आहे.
हे पहा, प्रत्येक शास्त्राचं काय शब्दावली असते, त्या विशिष्ट शब्दाचा विशिष्ट अर्थ असतो. तो अर्थ सगळीकडे लागू होत नाही. जर कम्प्युटरची एक भाषा आहे, विंडो, फाईल. आता विंडो म्हणजे ही विंडो नाही, खिडकी. व्हायरस, आता त्या कम्प्युटरमध्ये सुद्धा काय व्हायरस येतो. आता तो कोरोना व्हायरस थोडी येते, वेगळा व्हायरस. एकाला विचारलं मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय, त्याला काही माहिती नाही. तो म्हणाला सर्फ एक्सेलचा नवीन हा एक प्रकार आहे आणि याच्याद्वारे कम्प्युटर धुतात. काहीच्या काही कुठून कम्प्युटरची एक भाषा आहे, विशिष्ट एक शब्द आहे. गीतेमध्ये किंवा वेदांतामध्ये सुद्धा अर्थ पाहायला पाहिजे. तर प्रकृतीचा अर्थ त्रिगुण आहे. तर या त्रिगुणांमुळे मी सतत काय आहे करत आहे. आणि हे 3 गुण कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता गंमत अशी आहे की हे गुण तर दिसत नाही, पण गुणामुळे होणारे कर्म दिसतात. गुणांचा फक्त अनुमान होतो. म्हणून शंकराचार्य म्हणतात आपल्या विवेक चूडामणीमध्ये, कार्यानुमेया सुधियैव माया. म्हणे कार्यानुमेय, कार्यानुमेय कार्य पाहून त्याचा अंदाज किंवा अनुमान आपल्याला होतो की अच्छा आता याच्यामध्ये काय रजोगुण आलेला आहे, तमोगुण आलेला आहे. कोणाच्या कपाळावर असं लिहिलेलं नाहीये रजोगुण तमोगुण. टीव्हीवर जसं येतं की नाही तसं कपाळावर येत नाही की आता सत्वगुण आला, आता रजोगुण. पण त्याच्या हालचालीवरून कळतं की आता काय सत्वगुणाचं प्राधान्य याच्यामध्ये, रजोगुणाचं प्राधान्य आहे, तमोगुण. कार्य ते यवश सर्व प्रकृतीचे गुण. जर पहा रजोगुणाचं प्राधान्य झालं तर आपण स्वस्थ बसू नाही शकत. स्वस्थ बसून कंटिन्यू हालचाल थोडं तुळवळ 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 म्हणजे काय रजोगुण वाढले. रजो रागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्रम, राग द्वेष क्रोध हे सगळे जे वृत्ती आहे रजोगुण वाढल्याने येतात. काम एष क्रोध एष, पुढचं वाक्य कोणी म्हणेल रजोगुण रजोगुण रजोगुण. सत्वगुण जेव्हा येतं तेव्हा काय मन शांत होतं आणि सगळ्या इंद्रियात तेजस्वी होतात आणि जे काही सांगितलं जातं ते सगळं कळतं समजतं. जेव्हा सत्वगुण असतं. म्हणून आम्ही जेव्हा सकाळचा वर्ग घेतो लोक म्हणतात सकाळी छान कळतं, संध्याकाळी कळत नाही. कारण डोकं थकलेलं असतं, मनबुद्धी रजोगुण वाढलेला असतो. थोडं थोडं तमोगुणाचा सुद्धा प्रभाव सुरू झालेला असतो. इथून सगळं दिसतं. तमोगुण आला म्हणजे काय जांब आहे, थोडी डोलकी, थोडं हे सगळे त्याचे पायलट आहे. पायलट म्हणजे आधी येऊन ते सूचना देतात की आता मी येणार आहे. तर या 3 गुणांमुळे आपलं जीवन सतत चालतं आणि कमी जास्त होत राहतात. कधी असे एकसारखे राहत नाही, सत्व सत्व सतत राहील नाही. म्हणून तुम्ही 17वा अध्याय वाचा, 18व्या अध्याय वाचा, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे सगळे सांगितले. 3 प्रकारचे कर्ता, 3 प्रकारचे कर्म, 3 प्रकारची बुद्धी, 3 प्रकारचे काय सुख, सगळं काही ते गुणात्मक. 18व्या अध्यायामध्ये श्लोकही आहे, न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतीजय गुणे यदेभिस्यात् त्रिभिर्गुणैः. म्हणे या जगामध्ये पृथ्वी लोकामध्ये इतर लोकांमध्ये त्रिगुणाशिवाय काहीच नाही. त्रिगुण त्रिगुण त्रिगुण. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा. पुनः. कोणी या त्रिगुणांपासून मुक्त आहे असं कोणी.
प्राधान्य वेगवेगळं आहे, पर्सेंटेज वेगवेगळं आहे, ते कमी जास्त होतं. तर इथे सांगण्याचा उद्देश काय की या त्रिगुणांमुळे माणूस वेगवेगळे प्रकारचे कर्म करतो. जर तो बसला आहे तर बसणे सुद्धा काय कर्म आहे. हे पहा, व्याकरणाच्या दृष्टीने क्रियापद आहे की नाही. सिटिंग, सीट म्हणजे क्रिया आहे. झोपणे सुद्धा क्रिया आहे की नाही. सगळंच क्रिया आहे. तर म्हणून तू कुठे जर गेला, हिमालयात गेला, जंगलामध्ये गेला, तिथे सुद्धा कर्म असं इथे सांगत. आता एवढं सगळं सांगितल्यावर देव म्हणतात की बा जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. फार छान आता विवरण आहे. अर्जुनाला जणू काही असं चित्र ते काढून दाखवत आहे की पहा जगामध्ये 2 प्रकारचे, एक जरा चांगले लोक आहे, विशेष आहे, विशिष्ट आहे, श्रेष्ठ आहे, आणि दुसरे कसे आहे तर मिथ्याचार आहे. चुकीचं ज्यांचं काय वागणं आहे, जीवन आहे. एक सदाचारी आहे, एक मिथ्याचारी आहे. पहा आता 6वा आहे. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. इथे म्हणतात की जो मिथ्याचारी ढोंगी माणूस आहे त्याचं जीवन कसं आहे. समिथ्याचार उच्यते. कोण लक्ष देऊ का. इथे म्हणतात यह जो कर्मेंद्रियाणि संयम्य, ज्यांनी कर्मेंद्रियावर तर संयम केलेला आहे. संयम केलेला आहे म्हणजे तो काहीच कर्म करत नाहीये, शांत बसलेला आहे. कर्मेंद्रियाणि संयम्य. पण असं नाहीये की तो खरोखर सात्विक आहे, खरोखर शांत आहे, सदाचारी आहे, असं नाहीये. त्याच्या मनाकडे बघितलं तर काय, मनसा स्मरण आस्ते. मनामध्ये संसाराचे खूप विचार येत आहे. म्हणजे काय, हिमालयामध्ये तो गेला आहे संसार सोडून, पण बरोबर संसाराला घेऊन गेला आहे. मनामध्ये संसार बसलेला आहे. खरा ज्ञानी कोण आहे, जो संसारामध्ये राहून संसारापासून अलिप्त. आणि अज्ञानी कोण, संसारापासून दूर गेला आहे पण सगळं तिथे आहे. राग, द्वेष, ईर्षा, मत्सर, काय सुरेख पडला नाही. तर म्हणे कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण. त्याच्या मनामध्ये सगळ्या इच्छा, वासना सगळं भरलेलं आहे. तो हिमालयात का गेला आहे तर म्हणे तिथे लाल कपडे त्यांनी घातले, भिक्षा वगैरे चांगली मिळते म्हणून. काही न करते. जटिलो मुंडी लुंचित केश काशायांबर बहुकृत वेश पश्यन्नपि च न पश्यति मूढ उदर निमित्तं बहुकृत वेश. भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते. भज गोविंदम नावाचा एक ग्रंथ आहे. किती लोकांना माहिती आहे, जरा हात वर करा. काही लोकांना तुम्ही ते श्लोक ऐकले असतील, सुब्बा लक्ष्मीनी म्हटलेले आहे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम. वेगवेगळ्या रागामध्ये त्यांनी म्हटलेले आहे. तर त्या भजगोविंदम मध्ये भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी समाजामध्ये
जेवढे लोक सगळ्यांचं वर्णन केलं आहे. चांगले जे प्रापंचिक संसारी लोक आहे किंवा जे लोक साधू आहेत, चांगले साधू, आणि त्याच समाजामध्ये जे ढोंगी साधू आहेत त्यांचंही वर्णन आहे. तर तिथे ते वर्णन करतात अगदी असंच की जटा मोठ्या मोठ्या, गंध वगैरे आहे, माळ वगैरे आहे. असं वाटतं की ते अगदी पूर्ण विरक्त आहे, पण नाही. उदरनिमित्तम बहुकृतवेश न तू भगवत निमित्तम, मनसा स्मरण की आज भिक्षा काय मिळेल, आज दक्षिणा काय मिळेल आहे. तर म्हणे असे हे जे लोक आहे त्यांना मिथ्याचार म्हणावं. आणखीन हे एक आणखी शब्द दिलाय, इंद्रियार्थान विमूढात्मा. इंद्रियार्थान म्हणजे इंद्रियांचे जेवढे हे विषय आहे त्याच्याद्वारे हे मोहित झालेले आहे, त्याच्यामध्येच त्यांचं मन अडकलेलं आहे. आणि म्हणून यांचं एक दुसरं नाव दिलंय विमूढ आत्मा. विमूढ आत्मा म्हणजे काय, तर म्हणे ज्यांच्या मनामध्ये मोह आहे. मूढ म्हणजे मूर्ख असं एक शब्द आहे. समर्थ रामदास एकदम मूर्ख म्हणतात, ते तर जरा कडक आहे ना, मूर्खांची लक्षणं. पण थोडा सौम्य शब्द काय, मूढ. शंकराचार्यांनी मूढ शब्दाचा खूप वापर केला. मूढमध्ये भजगोविंदमध्ये ते म्हणतात मूढात्मा. जसं कोणी पापात्मा, धर्मात्मा, महात्मा, तसा कोण आहे विमूढात्मा. अच्छा, मूढात्मा. आमचे गुरुदेव म्हणायचे की मूळ सुद्धा अनेक प्रकारचे, त्यांच्यामध्ये सुद्धा व्हेरायटी आहे. मूढ, प्रमूढ, सम्मूढ, विमूढ. म्हणजे मूर्खतेचं प्रमाण केवढं आहे त्याच्यावर. कमी मूळ आहे, नॉर्मल मूळ. सम्मूळ म्हणजे सम्यक मूळ, कम्प्लिटली डेल्युटेड, पूर्णपणे. विमूढ म्हणजे कोण, विशेष रूपेण विमूढ आत्मा. स्वामी चिन्मयानंद महाराज म्हणायचे विमूढ आत्मा म्हणजे ज्यांनी मूर्तेमध्ये PhD केली आहे. तर आता हे मूर्खता आहे की नाही. बाहेरून सगळं सोडलेलं आहे पण आतमध्ये सगळं भरलेलं आहे. अरे प्रामाणिक व्हा ना, उगीच त्याला सोडत. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. नुसतं सांगण्यासाठी सांगत आहे पण जीवनामध्ये ते. तुळशीदासांनी रामचरित मानसामध्ये वर्णन केलंय कलियुगाचं. ब्रह्मज्ञान विनु नारी नर करही न दुसरी बात. म्हणजे या कलियुगात सगळे ब्रह्मज्ञान होतात. पार्टीमध्ये सुद्धा हातामध्ये ग्लास आहे पण ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, ब्रह्मचर्चा सुरू आहे. मिथ्याचार कर्मेंद्रिया आणि य आस्ते मनसा स्मरण. मनामध्ये सगळं. आता असंच वर्णन रावणाचं आहे, कालनेमी नावाचा आहे, ढोंगी आहे, त्याचं वर्णन आहे रामायणामध्ये. तर म्हणे असे हे जे लोक आहे हे आदर्श नाही, यांचं अनुसरण तू करू नको. यांच्यावरून सावध राहा. मिथ्याचार सौच. इंद्रियार्थान विमूढात्मा. इंद्रियार्थान म्हणजे इंद्रिय आणि अर्थ. अर्थ म्हणजे इंद्रियांचे विषय, हे मी आता मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. आणि इंद्रियार्थ म्हणजे सामान्य व्यवहार, याचा अर्थ असा आहे व्यवहाराबद्दल ते मोहित आहे, भ्रमित आहे, त्यांना नीट माहीत नाही, चुकीचा व्यवहार करत आहे. इंद्रियार्थान विमूढ, लोकांना धोका देत आहे. ह्याचा मिथ्याचार आहे, ढोंगी आहे. याचं एक उदाहरण दिलं जातं. बगळा असतं ना, बक ध्यान बगुळा बगळत असं म्हणतात. तो असा त्या तलावाच्या काठे बसला असतो आणि असं वाटतं अगदी तेच कर्मेंद्रिय आणि संयम.
पण मनसा स्मरण, की कोणती आता मासोळी येत आहे, माठा येत आहे, मनसा भगवंतांना स्मरण. जरी तो स्थिर आहे, अगदी पांढरे म्हणजे त्याचा वेश आहे, तर असं समजायचं नाही की तो फार सात्विक आहे. आता राजकारणी लोक किती पांढरे शुभ्र आहेत ते घालत, म्हणजे सगळ्यांच काही चांगली असतात, पण तर बाहेरून एकदम सात्विक पण मनाने, त्याला म्हणतात बगुला बघत आहे हिंदीमध्ये. तुम्ही जर भागवत जर वाचलं, त्याच्यामध्ये बकासूर नावाचा एक असुर आला. बकासूर आहे तो असुर, पण असं बगळ्याचं रूप घेऊन आलेला आहे. भगवंतांनी त्याची चोच अशी फाडली, चिरून काढली. तर बक ध्यान. तर इथे म्हणतात की असे लोक आहे मिथ्याचार सौच्यते. हे वर्णन झालं. आता इथे त्यांनी काय बाहेरून संयम केलेला आहे, आतमधून भोगवृत्ती आहे. आता याच्या उलट जो खरा कर्मयोगी आहे, इथे पहिल्यांदा या अध्यायामध्ये कर्मयोग शब्दाचा उपयोग केला आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये आहे कर्मयोगेन योगिनाम, पण कर्मयोगम याची सुरुवात पाहिजे 7व्या श्लोकापासून, की कर्मयोग, खरा कर्मयोगी कोण आहे. पूर्ण अजून पुढचे सगळे श्लोक येणार आहे, पण इथे म्हणतात यस्त्वेंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगम् असक्तस्य विशिष्यते यस्वेन्द्रियाणि मनसा असक्तस्य विशिष्यते अथवा सविशिष्यते. हा जो कर्मयोग करणारा आहे तो श्रेष्ठ आहे, बेस्ट आहे, विशेष आहे, सविशेष. मागचा कसा होता, मिथ्याचार. लक्षात ठेवा, सगळे श्लोक जे आहे ना आपल्याला पूर्णपणे लक्षात ठेवायला पाहिजे, काय काय अर्थ सांगितले. तर पूर्ण अध्याय तुमच्या मनामध्ये राहील, कुठून सुरुवात झाली, कुठून कसे विचार पुढे झाले. पूर्ण अध्याय ऐकल्यावर आपल्याला संपूर्ण काय विषयाची माहिती झाली पाहिजे, तेव्हा आपण समजू की हा मी नीट ऐकलं. नाही तर ठीक आहे, कान पवित्र झाले, कान पवित्र करण्यासाठी. तर आमचे स्वामी म्हणतात जर कान पवित्र करायचे असतील तर तुम्ही ENT कडे जा. डॉक्टर असतो कानाचं ते तो स्वच्छ करेल. पण याच्याद्वारे काय मन पवित्र झालं पाहिजे, मनामध्ये ते ज्ञान रुजलं पाहिजे. तर आता इथे म्हणतात सविशिष्टते, तो श्रेष्ठ आहे. कोण? तर म्हणजे यह तू इंद्रियाणी मनसा. संधीचा जर विग्रह तुम्ही केला विषय, यह तू इंद्रियाणी. तू म्हणजे काय, ज्याचं वर्णन आत्ता केलं त्याच्यापेक्षा हा वेगळा. तू एक अव्यय असतो, आणि संस्कृतमध्ये पृथक करायचं असेल पहिल्यापासून, वेगळं काही सांगायचं असेल तर तू, यह तू. जसं हिंदीमध्ये म्हणतात, एकाचं वर्णन करतात आणि मग म्हणतात वहतो. वहतो म्हणजे याच्यापासून तो वेगळा आहे, तो म्हणतात. ये लोग ऐसे हैं लेकिन ये तो इनसे अलग है. तो संस्कृत तू पहिला जो होता त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. हा काय करतो तर पहा, लक्ष नाही का, मनसा इंद्रियाणी नियम्य. फार सुंदर म्हणे, हा इंद्रियांना नियमित संयमित करतो मनाच्या द्वारे. बाहेरून नुसतं त्या इंद्रियांना थांबवत नाही किंवा त्याचा उपयोग करत नाही असं नाही, मनाच्या द्वारे, मनाने इंद्रियांवर कंट्रोल करतो. आधीचा माणूस काय होता, बाहेरून नुसतं कंट्रोल आहे पण आतमध्ये सगळं बदललं. यांनी उलटा केलेला आहे. आता पहा, आपल्याकडे इंद्रिय आहे आणि मन आहे ना, हे दोन आहे.
5 कर्मेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रिया कोणत्या? तर नेत्रेंद्रिय, कर्णेंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय आणि स्पर्शेंद्रिय. झाले का? या 5 इंद्रिय आहे. आणि या इंद्रियांच्या द्वारे आपण संपूर्ण जगाचं ज्ञान मिळवत असतो. म्हणून याला काय म्हणतात? ज्ञानेंद्रिय. डोळ्याने आपल्याला रूपाचं ज्ञान होतं. रूप, रंग, आकार. भगवंताने फारच छान सुंदर सिस्टम बनवलेलं आहे. एक एक इंद्रियाला एक एक जॉब दिलेला आहे. तुला हेच काम करायचं. डोळ्यांना आता काम दिलंय नुसतं पहा. डोळे असं म्हणू नाही शकत कानाला की आता मी भरपूर पाहिलं, आता कान जरा तू पहा. ऐकायचं असेल तर कर्णेंद्रियांच्या द्वारे. कर्णेंद्रिया कधी कधी असं म्हणतात की खूप प्रवचन ऐकले, आता मी थकलो किंवा थकले. डोळ्यांना सांगितलं तू ऐक. डोळे कसे ऐक? तर एक एक इंद्रियांचं काम एक एक आहे. ठीक आहे. अच्छा, याच्या पाठीमागे कोण आहे? मन आहे. जोपर्यंत मन त्या इंद्रियांना आदेश देत नाही तोपर्यंत या इंद्रिया काही काम करत नाही. रिमोट कंट्रोल, या इंद्रियांचं कंट्रोल कुठे आहे? मनाकडे. जोपर्यंत मनामध्ये इच्छा येत नाही ऐकण्याची, जाण्याची, पाहण्याची, तोपर्यंत या इंद्रिया काही करू शकत. आता तुम्ही सगळेजण घरामधून निघून इथे आलात कारण मनामध्ये इच्छा आहे. मनाने धक्का दिला, चला चला पायांना. काही लोकांच्या मनामध्ये आलं असेल पण लगेच मनामध्ये दुसरी इच्छा आली, आता उद्या जाऊ, आले नाही ते. तर मनच त्या इंद्रियांना पुश करतो. तर जर इंद्रियांवर ताबा मिळवायचा असेल तर कुठे लक्ष द्यावं लागेल? मनावर. तर मनसा नियम्य, यांनी मनाला इतकं छान सुंदर सजवलेलं आहे, सुसंस्कृत केलेलं आहे की मनामध्ये चुकीचे विचार येत नाही. म्हणून त्या इंद्रिया सुद्धा चुकीच्या दिशेमध्ये जात नाही. संयम आहे, कंट्रोल आहे. मनाची क्वालिटी जेवढी चांगली होईल तेवढीच इंद्रियांवर ताबा सुद्धा मिळेल. मन जर सात्विक असेल तर त्याच्या मुखातून एकदम शिव्या वगैरे नाही येणार. त्याची वाणी कशी होईल? संयमी राहायची. म्हणून मनावर सगळं काही अवलंबून आहे. आपल्या जीवनाच्या केंद्रामध्ये काय? मन आहे. आपण म्हणतो की ही व्यक्ती सज्जन आहे, तर शरीराला सज्जन म्हणतो की मनाला? मनाला म्हणतो की नाही? मनामध्ये चांगले विचार आहे म्हणून हा सज्जन आहे. मनामध्ये गडबड, चुकीचे विचार दूर. हा सात्विक पुरुष आहे, हा राजसिक आहे मनामुळे. एज द मॅन सो द माइंड, एज द माइंड सो द मॅन. जसं मन आहे त्याप्रमाणे माणूस आहे. तर इथे काय सुंदर वर्णन आहे की याचं मन संयमित आहे, त्यामुळे त्याच्या इंद्रिया सुद्धा काय? संयमित आहे. तुम्ही रस्त्यावर एक बोर्ड पाहिला असेल हायवे वगैरेवर, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आहे. जर गाडीवर कंट्रोल करायचं आहे तर कशावर कंट्रोल करा? मनावर. सगळं काही मनावर. म्हणून एक शब्द येतो ना, शम आणि दम आणि शमदम. त्यामुळे इंद्रियांचं डायरेक्ट जसं घोडे असतात की नाही रथावर, तर त्या घोड्यांना संयमित करण्यासाठी लगाम असते. त्या लगामाच्या द्वारे कठोपनिषदामध्ये तेच उदाहरण दिलेलं आहे. इंद्रिया घोडे आहे, मन लगाम आहे. आणि ही लगाम कोणाच्या हातात दिलेली आहे? त्यामुळे एक सारथी आहे, बुद्धी. बुद्धीच्या अधीन मन, मनाच्या अधीन इंद्रिय. असं असेल तर जीवनाची यात्रा, प्रवास एकदम सुखकर. नाहीतर इंद्रिया वेगळे म्हणजे घोडे वेगळ्या ठिकाणी, लगाम सुटलेली आहे आणि सारथीला काही येतच नाही बुद्धीला, मग ऍक्सिडेंट, अपघात.
तर बुद्धीचा ताबा मनावर असायला पाहिजे, मनाचा इंद्रिय. यस्वेंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन. आता इथे काय म्हणतात की हा जो कर्मयोगी आहे हा बसलेला नाहीये. आधीचा कसा आहे, कर्मेंद्रियाणी संयम. हा करतो, काय करतो, कर्मेंद्रियै कर्मयोगम. कर्मेंद्रियांच्या द्वारे कर्मयोग करत आहे. कळतंय का फरक? आता दिसत येतो. खूप ऍक्टिव्ह आहे, सक्रिय आहे. आणि काय करत आहे, कर्मयोगम. आता कर्मयोग काय, कर्मयोग म्हणजे काय, काय करत आहे. कर्मयोगाचा भरपूर अर्थ आहे. आता अनेक लोकांना काय वाटतं, खूप कर्म करणे म्हणजे कर्मयोग. अरे आम्ही तर कर्मयोग करतो, स्वामीजी प्रवचनाला यायला वेळ नाही, काम नाही, कर्मयोग करतो. सकाळ ते संध्याकाळ फॅक्टरीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये पैसे कमवण्याचं काम करत आहे, त्याला ते कर्मयोग म्हणतात. असं नाही आहे. नुसतं कामाला कर्मयोग नाही म्हणत. किंवा काही एक विशिष्ट कर्माला करणे म्हणजे कर्मयोग, हाही अर्थ नाही. खूप कर्म करणे म्हणजे कर्मयोग नाही. एक विशेष कर्म करणे त्यालाही कर्मयोग म्हणत नाही. त्यामुळे कर्मयोग म्हणजे काय, त्यामुळे एक विशिष्ट दृष्टीने सगळे कर्म जेव्हा मी करतो त्याला म्हणतात कर्मयोग. एक विशेष भाव, विशेष दृष्टी. आणि ती दृष्टी म्हणजे काय की जे काही मी करत आहे ती भगवंताची सेवा आहे. इथून मी सुरुवात करत आहे कर्मयोग. जे सुद्धा मी काही करत आहे ती देवाची पूजा आहे. म्हणजे याच्यामध्ये काही एक विशेष नुसतं हॉस्पिटल बांधणे याला कर्मयोग नाही म्हणत. जर ते स्वार्थासाठी जर ते काम केलंय तर ते काय सामान्य कर्म आहे. पण जर तुम्ही केर काढत आहात आणि ही भावना ठेवली की मी देवासाठी करत आहे, तर ते साधं केर काढणं सुद्धा काय होईल, कर्मयोग. स्वयंपाक करणं सुद्धा काय, कर्मयोग. जर देवाचं स्मरण करून मी केलं, देवासाठी मी करत आहे, ही जर वृत्ती असते. मी नेहमी म्हणतो कर्मयोग म्हणजे कर्मामध्ये भगवंताचा योग, भगवंताला जोडणे. युज धातूपासून योग शब्द आहे. तर प्रत्येक कर्मामध्ये देवाला तुम्ही सामील करा, जोडा. मग प्रत्येक आपली ऍक्टिव्हिटी, क्रिया काय होईल, कर्मयोग. आणि मग तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये, देवघरामध्ये जाऊन अर्धा तास पूजा करण्याची काही गरज नाही. कारण प्रत्येक कर्मच काय झालेलं आहे, पूजा. आता हे शक्य होत नाही म्हणून कमीत कमी 10 मिनिटं 15 मिनिटं आपण काय करतो, देवासमोर बसून पूजा करतो. पण जर 24 तास मला देवाचं स्मरण असेल, म्हणजे करत मी कर्तव्य कर्मच आहे. ऑफिसला जात आहे, स्वयंपाक करत आहे, व्यापार करत आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा नाहीये. लक्षात घ्या, जे काही कर्तव्य आहे ते करायचंच आहे, पण त्याच्या पाठीमागे एक भावना वेगळी. मी अनेक वेळा उदाहरण दिलेले आहे मागच्या प्रवचनामध्ये. जसं आता मी प्रवचन करत आहे, आता हे प्रवचन सुद्धा कर्मयोग होऊ शकतं. जर मी ही भावना ठेवली की देवच माझ्या समोर बसलेला आहे, देवाने विविध रूप घेतले, आणखीन माझ्या हितासाठी, माझं मनन हो यासाठी ही एक संधी मला दिली आहे. तर आता ही काय म्हणजे वाङ्मयी पूजा, याला काय म्हणतात, वाङ्मयी पूजा. देवालाच मी ऐकवत आहे. आता मोठे मोठे संत लोकांची हीच भावना असते, देवाला ऐकवत आहे. तरी याचा परिणाम काय होईल, मला फार बरं वाटेल, वा देवानी ऐकलं. आता याच्या उलट जर मी अशी भावना ठेवली की सगळे अज्ञानी दुःखी लोक इथे जमलेले आहेत आणि माझा अवतार झालेला आहे सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी,
मी जगामध्ये अवतरलो आहे. आता मी असा उपदेश करीन की सगळे म्हणतील मी धन्य झालो, धन्य. तर या प्रवचनानंतर मला अभिमान जरा वाटेल, मी लोकांचं काय कल्याण. तर क्रिया तीच आहे, लक्षात घ्या, पण दृष्टी काय. तर कर्मयोगम याला म्हणतात की जेव्हा तो एका चांगल्या सात्विक शुद्ध भावनेने कर्म करत आहे, पवित्र भावने. अच्छा, कर्मयोगामध्ये ही भावना नसते की मला किती मिळेल, केव्हा मिळेल, कसं मिळेल. कर्मयोगामध्ये भावना ही आहे की मी किती देऊ शकतो, अजून मला दिलं पाहिजे, अजून मला केलं पाहिजे. देण्याकडे जास्त लक्ष आणि मला काय मिळतं याच्याकडे मुळीच लक्ष. याला म्हणतात कर्म. नाही तर सर्वसामान्य आपण जे काही करतो आधी विचारतो याला काय मिळेल, मला काय मिळेल. तर इथे म्हणतात असा हा जो एक योग आहे, कर्मयोग, म्हणे हा तो उच्च जो साधक आहे तो करतो. आणि एक आणखीन शब्द इथे दिलेला आहे, असक्तस्स विशिष्यते. तो कर्मयोग करत आहे पण कसा, असंग होऊन, अलिप्त होऊन. तेच आता मी सांगितलं की मला किती मिळेल, कसं मिळेल हे नाही. त्याला कर्म करण्यामध्येच आनंद आहे. लक्षात घ्या, जनरली काय होतं, आपण कर्म करतो, कर्म केल्यानंतर फळ आपल्याला मिळतं, मग त्या फळाचा उपभोग करतो आणि मग आपल्याला आनंद मिळतो. आपण जसं 30 दिवस काम करतो ऑफिसमध्ये, मग 1 तारखेला काय पेमेंट, पैसा मिळाला, मग त्या पैशाचा एन्जॉय करतो, मग आनंद. पण कर्मयोगामध्ये काय, कर्म करतानाच मला आनंद मिळत आहे. फरक समजलं. जेव्हा आपण सेवा करतो, पूजा करतो, तत्क्षणी तेव्हाच आपल्याला बरं वाटतं की नाही. हा फरक आहे. कर्मयोगम असक्तस्स विशिष्यते, असा हा कर्मयोगी विशेष आहे. आणि अर्जुना, तुला सुद्धा काय ही संधी आहे, युद्ध कर. युद्धापासून पलायन करण्याने तू मोठा होईल असं नाही. युद्धामध्ये ही भावना ठेव की धर्माचं कार्य करत आहे, स्वार्थाला बाजूला ठेव, तू काय. याप्रमाणे इथे भगवंतांनी सुरुवात केली. आणि आता म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, हा श्लोक आपण वाचू, याचा अर्थ पुढे बघू. याच्यामध्ये म्हणतात की पहा, साधकांनी काय नियत कर्म केले पाहिजे, आपले कर्तव्य कर्म. कर्मयोग म्हणजे कर्तव्याचा त्याग नाही. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत कर्मणः नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत कर्मणः. इथे डायरेक्ट सरळ स्ट्रेट म्हणतात त्वम, अर्जुनाला म्हणतात त्वम नियतम कर्म कुरु, तू नियत कर्म कर. शंकराचार्य म्हणतात नियत म्हणजे काय, कर्तव्य कर्म, ज्याचं काही विशेष फळ मिळत नाही. नुसतं माझं कर्तव्य म्हणून मी जे करतो त्याला म्हणतात काय, नियत कर्म. नित्यम यो यस्मिन् कर्मणि अधिकृतः फलाय च अश्रुतम तद नियतम. हे पहा, काही लोक म्हणतात मी की ड्युटी माझी केली, मला काय मिळालं. अरे कर्तव्यामध्ये काय मिळालं हा प्रश्नच नाही. तुझी ड्युटी होती ना, दॅट्स ऑल. मी इतक्या दिवस स्वयंपाक करत आहे, काय मिळालं मला, असं जर कोणी विचार. आणि ते काय कर्तव्य आहे, त्याच्यामध्ये मिळतं. इतक्या दिवसापासून पैसा कमवत आहे, काय मिळालं. अरे नियत आहे ना,
तू अधिकारी आहे त्याचा, तुला हेच काम दिलेलं आहे. हे विशिष्ट फळासाठी ते कर्म नसतं. तर याला म्हणतात नियत कर्म. उद्या आपण पाहू, हे कर्म जर तू केलं तर निश्चितच तुझी प्रगती होईल. आणि दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात की जर तू आळशी झाला, अकर्मण, काहीच केलं नाही, तर म्हणे तुझी शरीर यात्रा सुद्धा नीट सिद्ध होणार नाही. शरीर यात्रा अपिच न प्रसिद्धे. हे बघ, दोन गोष्टी ज्या आहेत किंवा दोन वस्तू आहेत त्या यात्रा करत आहे. एक आहे शरीर आणि एक आहे जीव. शरीरामध्ये मी बसलेलो आहे. एक आहे शरीर यात्रा, एक आहे जीव यात्रा. म्हणजे जर तू आळशी झाला तर शरीराचा हा जो प्रवास आहे हा सुद्धा कठीण होईल आहे. हा जीवाची तर काय दुर्गती होईल त्याच्याबद्दल तर विचारत नको. जर तू आळशी झाला, अकर्मण शरीर यात्रा अभी न प्रसिद्ध. सो व्हॉट टू टॉक ऑफ जीव यात्रा. म्हणून नियत कर्म जर तू केले तर जीवाची यात्रा चांगली होईल आणि शरीर यात्रा तर होईलच. म्हणून इथे दोन आदेश आहेत, नियत कर्म कर आणि अकर्मी आळशी होऊ नको. ठीक आहे, उद्या आपण पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम